ताई, खरं तर शिवसेनेकडनं लक्षणीय उपोषण करण्यात येत आहे. लोढा हटाओ मुंबई बचाओ अशा पद्धतीत आंदोलन तुम्ही आलेले आहात. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत. नेमकं हे आंदोलन कशासाठी आहे, काय कारण आहे? खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 2022ला जी गद्दारी झाली आणि त्या गद्दारीचा आश्रय घेऊन सरकार बनलं आणि त्या सरकारमध्ये असे लोढासारखे फारच जास्तच लोकांना त्रास देणारे आणि कारण दाखवत आहेत लोकांची सेवा. आणि जर सेवा करायची तर तुमच्या एवढे मोठमोठे टॉवर बनवले त्याच्या खालच्या जागा द्या किंवा जिथे तुमचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिकडे लोकांना प्रस्थापित करा. काही संस्था बिंचा हवे. आपल्याकडे नियम आहे, एक परंपरा आहे की जो आमदार, जो खासदार किंवा जो नगरसेवक निवडून येतो त्याच्याच मतदारसंघात त्याच्या तिथल्या असलेल्या नागरिकांसाठी तुम्ही उपरे येऊन आमच्या नागरिकांसाठी करतोय असं भासवणं आणि नंतर काय वेगळं करणं, या गोष्टीला आमचा विरोध आहे. अजय चौधरीसारख्या आमदारांनी हे पत्र दिले. त्यांना 3 कोटी निधी डीपीडीसीमध्ये त्या क्षणाला अगदी या तारखेला पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे. 12 याला आत्ता दिलेलं आहे. मग हा निधी वर्ग पण झाला, हा निधी बुक पण झाला. काम पण आता चालू करायचं आहे. महापालिकेवरती प्रेशर आणतायत. ही कुठली पद्धत होत चालली आहे? ज्या नगरसेवक निवडून येतात, आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये हे घुसखोरी करणार काय म्हणून कोण देणार? आमचा जो मतदारसंघ आहे हा कोकणी आहे, हा कोल्हापुरी आहे, सांगली सातारा मिळून आहे, सगळा मराठी भाषिक आहे जास्त. आणि त्यांच्यावर जर तुम्ही आघात करणार असाल, हा कोण आहे? रामोय्या का पमुय्या? तो तुम्हाला काहीतरी करत असेल, आम्ही काय म्हणून हे करायचं? आणि यांचे सगळे आम्हाला माहिती आहे काय उद्योग करतात ते. हे उद्योग स्वतःसाठी करतायत, पक्षासाठी करतायत. हे आम्ही चालू नाही देणार. आम्ही याला विरोध करतोय आणि म्हणून प्रशासनाच्या डोक्यात हवा कळावी, ही हवा गरम झालेली त्याच्यासाठी करतोय. मागच्या वेळेला विधानसभेमध्ये उपसभापतीने एक निर्णय दिला, आपल्याला कल्पना असेल, सस्पेंडचा निर्णय दिलेला. त्यावेळेला भाजपच्याच आमदारांनी सगळ्यांनी उठाव केला आणि ते सांगण्यात आलं, भाजपचे सभापती आहेत, त्याने सांगितलं उपसभापती म्हणजे ब्रह्मदेव नाही. असं आमचं म्हणणं आहे. एखाद्या माजी आयुक्तांनी लिहून पण दिलं असेल, ते आयुक्त म्हणजे ब्रह्मदेव नाही. जे इथले निवडून आलेले आहेत त्या लोकांची मर्जी किंवा त्या लोकांना माहिती आहे आपल्या लोकांना काय पाहिजे ते आम्ही करतोय. इथे कबड्डीचं साधन असेल, इथे महिलांना योगा असेल, पुरुषांना योगा असेल, महिन्याला त्यांची चेकअप असेल, ते आमची टीम येणार. आम्ही त्यांच्याकडनं सगळ्यांची चेकअप करून घेणार. लहान मुलं आमच्या डोळ्यासमोर खेळतील. आज बगीचांमध्ये पण लहान मुलं पळवली जात आहेत. ही आमच्या डोळ्यासमोर राहतील ना एवढ्या मोठ्या जागेमध्ये. खरं तर मुंबईचे ते मंत्री आहेत, खूप मोठी एक शक्ती आहे, त्यांना पाठबळ देणारे पण अनेक लोक आहेत. अशा सगळ्यांनी शक्ती वगैरे असं काहीतरी वापरू नका. त्या पैशाच्या शक्त्या आम्हाला कळत आहेत. या पैशाच्या जोरावरच्या शक्ती आहेत आणि सत्ता बत्ता असलेल्याच्या शक्ती आहेत. पण इथे प्रामाणिक, निष्ठावंत आणि जनता सोबत असलेले आम्ही लोक, आम्ही त्या शक्त्या बिकत्या आम्ही मानणार नाही. आमची शक्ती वेगळ्या पद्धतीने दाखवायची का? आम्हाला कायदा काढून मोडून काही करायचं नाहीये, पण वेळ आणली तर तेही करू. ताई, मग तुम्ही नेमकी आता मागणी काय आहे तुमची? आमचं मागणं आहे अजय चौधरी. कुणाला तुम्ही मागणी करताय? आयुक्तांकडे. आमचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे आम्ही जे मागितलंय त्या गोष्टीवर जरी माझ्या आयुक्तांनी त्यांना परवानगी दिली, आम्ही तर त्याच्याही आधी पत्रव्यवहार केलाय. त्यामुळे राहत्या असलेल्या निवडून आलेल्या आमदार, लोकप्रतिनिधी सर्व त्यांच्या म्हणण्यासोबत त्यांच्या लोकांसाठी उपलब्धता करून द्या. ताई, आणखी एक प्रश्न येत आहे. प्रश्न महिलांचा आहे. मनीषा म्हैसकर ज्या एका विभागाच्या सचिव आहेत, त्यांनी दिल्लीमध्ये एक जे अधिकारी साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये असं त्यांनी म्हटलं की महायुतीचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार पाडून ज्यानंतर महायुतीचं सरकार आलं, त्यातल्या एका मंत्र्यांनी असं म्हटलं की मला माझ्या खात्यात महिला सचिव नको आणि म्हणून मनीषा म्हैसकरांना महिला असल्यामुळे डावललं गेलं, असा त्यांनी त्यामध्ये एक खळबळजनक अनुभवी मनीषा म्हैसकर ताई जरी त्या अधिकारी असल्या, या सनदी अधिकारी आहे, या अतिशय अनुभवी आहे
त्या अतिशय तळमळीने काम करतात. हे आम्ही आमच्याकडे AMC असताना पाहिलंय. त्यांनी फायर डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्यांनी नवीन फायरमध्ये अनेक गोष्टी निर्माण केल्या. त्यामुळे सक्षम अधिकारी आहेत आणि अशा सक्षम अधिकारी असा कोणतरी महायुतीतला आमदार तो मंत्री तो जर असा एका सनदी अधिकाऱ्याचा जर अपमान करत असेल, आपण असं मानतो की देशातला प्रथम नागरिक हा सनदी अधिकारी, पंतप्रधान वगैरे आहेत पण प्रशासकीय याच्यामध्ये ते असतात. मग अशा सनदी अधिकारी महिला म्हणून का तुम्हाला डाचल्या? आम्ही त्या मंत्र्याचा धिक्कार करतो. आम्हाला ते नाव कळलं पाहिजे. आपल्या माध्यमाने आम्ही त्यांच्याकडे मोर्चा देऊ, त्यांना धिक्कार करू. कारण महिला ज्या अधिकारी आहेत आणि पुरुष अधिकारी दोन्ही चांगला उच्च प्रतीचा अभ्यास करून येतात आणि चांगल्या रँकमध्ये आलेल्या मनीषाताई आहेत. आणि मनीषाताईंवर अन्याय या आता ज्या युतीत बसले आहेत वागताई फक्ताई बाकी कुठे जातात? सोयीनुसार महिलांचं राजकारण करू नका. मनीषा म्हैसकरांवर जर अन्याय करत असतील केला आहे तर आम्ही त्याचा आवाज उठवू.